नमस्कार. आज आपण लिसा ज्युएल यांच्या डोंट लेट हिम इन या कादंबरीच्या जरा गुंतागुंतीच्या जगात शिरणार आहोत. हो, नक्कीच. आपल्याकडे या पुस्तकाचा एक विस्तारित सारांश आहे आणि त्या आधारे आपण कथेतली मानसिक हाताळणी, आपलं अंतर्ज्ञान म्हणजे आतला आवाज, इंट्युशन ज्याला म्हणतो आपण, हो इंट्युशन, आणि भावनिक लवचिकता, रेझिलियन्स या सगळ्यावर आज बोलूया. अगदी. म्हणजे या कथेतून काय शिकता येतं हे बघूया. बरोबर. तर कथेची सुरुवात होते नीना स्वानसोबत. तिच्या आयुष्यात एक प्रचंड मोठी घटना घडते. तिचा नवरा पॅडी. हो, त्याचा मृत्यू होतो आणि तोही कसा तर एका संशयास्पद परिस्थितीत, म्हणजे कोणीतरी त्याला रेल्वे रुळांवर ढकललं असं म्हटलं जातं. बापरे, खूपच धक्कादायक. आणि साहजिकच या घटनेनं नीनाच्या जगात एक पोकळी निर्माण होते. ती खूप दुःखी आहे आणि त्यामुळे म्हणजे भावनिकदृष्ट्या खूप नाजूक झालीये, असुरक्षित. आणि याच वेळी नेमकं याच नाजूक वळणावर निक रॅडक्लिफ नावाचा एक माणूस येतो. अनोळखी आहे तसा तो, पण आकर्षक आहे. तो स्वतःला पॅडीचा जुना मित्र म्हणवतो, सहानुभूती दाखवतो. पण खरी गंमत पुढे आहे. काय? नीनाची मुलगी ॲश, तिला पहिल्यापासूनच या माणसावर डाऊट आहे. अच्छा, म्हणजे तिच्या मनात धोक्याची घंटा वाजतीये. अगदी. आणि इथेच अजून एक गोष्ट आहे जी कथेला जास्त इंटरेस्टिंग बनवते. ती काय? एका बाजूला नीनाची गोष्ट सुरू आहे आणि दुसरीकडे समांतरपणे मार्थाची कथा चालली आहे. ती शेजारच्या गावात राहते. ओके. तिला तिचा नवरा अलिस्टर याच्या वागण्यात काहीतरी बदल जाणवतोय. तो संशयास्पदरित्या वागतोय. म्हणजे काय करतो तो? सतत कामाचं निमित्त सांगून बाहेर राहणं, त्याचे खुलासे न पटणं. मार्थाला वाटतंय की तो तिला फसवतोय. अरे देवा, म्हणजे फसवणूक आणि रहस्य हे फक्त बाहेरच्या धोक्यापुरतं नाही, तर घरातल्या नात्यांमध्येही असू शकतं. बरोबर. हे सुरुवातीलाच स्पष्ट होतंय. तर मग आज आपण काय करूया, या माहितीच्या आधारावर नीना, ॲश आणि मार्था यांच्या भावनिक आणि मानसिक प्रवासाचा मागोवा घेऊ. काय घडलं यापेक्षा ते का घडलं, त्यामागे काय विचार होते, आणि त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं हे महत्वाचं. हो, खास करून ते इंट्युशन, आपला आतला आवाज ऐकणं किती गरजेचं आहे फसवणुकीपासून वाचायला, ते समजून घेऊया. नक्कीच. तर नीनाच्या दुःखाबद्दल बोलूया आधी. पतीचा मृत्यू हा फक्त धक्का नाहीये, तिचं जगच थांबल्यासारखं झालंय. घरातल्या सगळ्या वस्तूंमध्ये आठवणी आहेत. त्याची खुर्ची, त्याचा कप, कपडे. म्हणजे रोजचं जगणं खूप कठीण झालं असेल तिच्यासाठी. हो, ती भावनिकदृष्ट्या पूर्णपणे काय म्हणतात त्याला, वल्नरेबल झालीय. आणि इथेच येतो मुद्दा मानसिक असुरक्षिततेचा. तीव्र दुःख माणसाला कमजोर बनवतं. बरोबर. अशा वेळी कोणी थोडा आधार दिला, सहानुभूती दाखवली की ती व्यक्ती जवळची वाटते, पटकन विश्वास बसतो. आणि निक रॅडक्लिफ हेच करतो. अगदी. तो येतो, एक पत्र देतो, त्यात पॅडीची खास वस्तू, लायटर. अरे, म्हणजे भावनिक पातळीवर जोडण्याचा प्रयत्न. हो, त्याचं वागणं शांत आहे, आत्मविश्वासू आहे आणि मोहक सुद्धा. हे सगळं नीनाला आकर्षित करतं. साहजिक आहे, इतक्या दुःखात असलेल्या व्यक्तीला कोणीतरी समजून घेतंय असं वाटणं हा मोठा आधार वाटतो. पण तिची मुलगी ॲश मात्र वेगळा विचार करतेय. हो, तिला हे सगळं पटत नाहीये. तिचा संशय वाढत जातोय. मला वाटतं ॲशचं हे वेगळेपण खूप महत्वाचं आहे. ती बारकावे टिपतीये. नक्कीच. निकच्या बोलण्यातल्या विसंगती किंवा चेहऱ्यावरचं ते हास्य, जे खरं वाटत नाही, ते ओळखते ती. पण आईला कसं सांगणार? आई तर त्याच्यावर विश्वास ठेवू लागलीये. बरोबर. आणि हेच बघा, मार्थाच्या कथेत पण दिसतंय. तिचा नवरा ॲलिस्टर, हो, जो तिच्या आयुष्याचा भाग आहे, पण त्याच्या वागण्यातला बदल तिला खटकतोय. ती शंका घेतीये. म्हणजे विश्वासघात अगदी जवळच्या नात्यातही कसा येऊ शकतो हे दोन्ही कथांमधून दिसतंय. परफेक्ट. ही समांतर कथा हेच दाखवते की धोका फक्त अनोळखी माणसांकडून नसतो. म्हणजे पहिल्या टप्प्यातच आपल्याला हे सगळं दिसायला लागतंय. दुःखामुळे आलेली नीनाची असुरक्षितता, तिचा निकवरचा विश्वास. आणि दुसरीकडे ॲश आणि मार्थाचं ते तीव्र इंट्युशन, धोक्याची सूचना. हो, आणि नकळतपणे सुरू झालेली ती मानसिक हाताळणी, मॅनिप्युलेशनची सुरुवात. पण ॲश गप्प बसणाऱ्यांपैकी नाहीये. तिचा संशय तिला शांत बसू देत नाही. नाही, ती स्वतःच तपास करायला लागते. हो, तिने निकबद्दल माहिती काढायला सुरुवात केली, साध्या इंटरनेट सर्चपासून. आणि ती तिथे थांबली नाही. तिने खूप खोलवर तपास केला. पब्लिक रेकॉर्ड्स, सोशल मीडिया, जुन्या बातम्या. काय सापडलं तिला? खूपच धक्कादायक माहिती. निकने यापूर्वी अनेक नावं वापरली आहेत.
तो सतत पत्ते बदलतो अरे बापरे. आणि त्याचा एक ठरलेला पॅटर्न दिसतोय. भावनिकदृष्ट्या कमजोर महिलांना शोधायचं, ज्या नुकत्याच कोणत्या तरी मोठ्या धक्क्यातून गेलेल्या आहेत. आणि त्यांना जाळ्यात ओढायचं. बरोबर. फक्त भावनिक नाही, तर आर्थिक फसवणुकीचे पण आरोप आहेत त्याच्यावर. म्हणजे तो फक्त सहानुभूती नाही दाखवत आहे. अजिबात नाही. इतकंच काय, तर काही महिला संशयास्पदरित्या गायब झाल्या आहेत. त्याच्याशी संबंध असू शकतो असे धागेदोरे पण मिळताय. अविश्वसनीय. पण हे सगळं कळल्यावर नीनाने लगेच विश्वास ठेवलाय ॲशवर. नाही. इथेच तर खरी लढाई सुरू होते नीनाच्या मनात. म्हणजे ॲश तिला पुरावे दाखवते, पण नीना ते नाकारते. तिला अजूनही वाटतंय की निक चांगला आहे. यालाच तुम्ही मगाशी म्हणालात ते कॉग्निटिव्ह डिसनन्स. अगदी. म्हणजे मनात दोन विरोधी विचार, एकीकडे निकचा आधार, दुसरीकडे हे पुरावे. हा जो मानसिक ताण आहे ना, तो तिला सत्य स्वीकारू देत नाही. बरोबर. हे अज्ञान नाहीये. ही एक प्रकारची डिफेन्स मेकॅनिझम आहे. स्वतःला वाचवण्याची धडपड. कारण सत्य स्वीकारणं म्हणजे पुन्हा एकटं पडणं. हो, पुन्हा त्याच दुःखाला सामोरे जाणं, जे तिला नकोय. आणि याच काळात निक अजून धोकादायक होतोय. तो हळूहळू नीनाच्या आयुष्यावर कंट्रोल मिळवतोय. कसं? तिला तिच्या मित्रमैत्रिणींपासून, कुटुंबापासून तोडायचा प्रयत्न करतो. तिच्या निर्णयांवर शंका घेतो. अच्छा. तिच्या पैशांवर, तिच्या सामाजिक आयुष्यावर हळूच नियंत्रण मिळवतो. यालाच गॅसलाइटिंग म्हणतात. गॅसलाइटिंग म्हणजे नेमकं काय करतो तो? म्हणजे समोरच्याला स्वतःच्याच विचारांवर, आठवणींवर शंका घ्यायला लावणं. उदाहरणं कसं? तो म्हणेल, अगं तुला असं वाटतंय, मला नाही आठवत असं काही झालं होतं ते. किंवा तू जरा जास्तच विचार करतेस हल्ली. म्हणजे तिच्या भावनांना कमी लेखणं. हो, तिच्या आठवणीत चुकीच्या ठरवणं. त्यामुळे नीनाला वाटायला लागतं की कदाचित माझ्यातच काहीतरी गडबड आहे. किती भयानक आहे हे. आहेच. आणि दुसरीकडे मार्था काय करतीये? ती सुद्धा पुरावे गोळा करतीये. लिस्टरबद्दलचे. हो, त्याच्या वागण्यातल्या विसंगती, वेळापत्रक, खोटं बोलणं, ती सगळं नोंदवून ठेवतीये. पुन्हा तेच दिसतंय की धोका आतूनही येतो. निकचं व्यक्तिमत्वाबद्दल काय सांगाल? तो इतका यशस्वी कसा होतो या सगळ्यात? तो खूप हुशार आहे. सामाजिकदृष्ट्या चलाख. लोकांच्या भावना पटकन ओळखतो. सहानुभूती मिळवण्यात तरबेज आहे. म्हणजे लोकांना वाचता येतं त्याला? हो. आणि त्याच्यात नार्सिसिस्टिक प्रवृत्ती आहेत. म्हणजे स्वतःच्या गरजा सर्वात महत्वाच्या, इतरांना फक्त वापरायचं. नियंत्रणाची लालसा. अगदी. त्याचा धोका हा मारझोड करण्यात नाहीये, तर ह्या सूक्ष्म हाताळणीत आहे. सहानुभूतीचा मुखवटा वापरून विश्वासघात करण्यात. यामुळे कथेमधला तणाव खूप वाढतो. निक सोबतची साधी भेट पण आता धोकादायक वाटू लागते. हो. आणि ॲश आणि मार्था या दोघींच्या तपासामुळे एक डबल टेन्शन तयार होतं. ते आपल्याला गुंतवून ठेवतं. इथे हाताळणी करणाऱ्यांची एक पद्धत दिसते. ते बळी पडलेल्या व्यक्तीला एकटं पाडतात. कशासाठी? इतरांच्या मनात त्या व्यक्तीबद्दल गैरसमज निर्माण करतात. म्हणजे पीडित व्यक्तीला बाहेरून मदत मिळू नये आणि ती पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून राहावी. अखेर ॲशला निर्णायक पुरावे मिळतात. हो. निकची वेगवेगळी नावं, पत्ते, सोशल मीडियावरील खोटेपणा आणि महत्वाचं म्हणजे आर्थिक फसवणुकीचे ठोस पुरावे. त्याचा खरा चेहरा समोर येतो. त्याचा सगळा इतिहासच भावनिक आणि आर्थिक शोषणाचा आहे हे स्पष्ट होतं. ॲशला काय वाटलं असेल तेव्हा? राग, भीती आणि आईला वाचवण्याचा दृढनिश्चय. तिने हे सगळं नीनासमोर ठेवलं तेव्हा. तेव्हा नीनाची अवस्था काय सांगू. सुरुवातीला पुन्हा तोच बचावात्मक पवित्रा, तो कॉग्निटिव्ह डिसोनन्स परत येतो. विश्वास आणि सत्य यातला संघर्ष. हो. हे दाखवतं की भावनिक गुंतवणूक किती घट्ट असू शकते. ती तर्कालाही नाकारू शकते. पण अखेर पुरावे जिंकतात. हो. पुराव्यांचं वजन इतकं होतं की नीनाला सत्य स्वीकारावंच लागतं. आणि त्याचवेळी मार्था काय करते? मार्थासुद्धा एक मोठं पाऊल उचलते. ती आलिस्टरला सामोरे जाते. वाव. शांतपणे पण ठामपणे तिने जमवलेले सगळे पुरावे त्याच्यासमोर ठेवते. ॲलिस्टरची प्रतिक्रिया काय असते? तो बचावात्मक होतो. तिच्यावरच आरोप करतो, गॅसलाइटिंगचा प्रयत्न करतो. पण मार्था आता बदलली आहे. अगदी. ती डगमगत नाही. तिच्या चेहऱ्यावर आता आत्मविश्वास आहे, ठामपणा आहे. तिचा हा प्रवास अप्रतिम आहे. आणि मग ॲश आणि नीना एकत्र येतात निकचा सामना करायला. हो. त्या दोघी मिळून रणनीती आखतात, विचारपूर्वक तयारी करतात. म्हणजे फक्त भावनांच्या आहारी न जाता. नाही, प्लॅनिंग करतात. निक कसा रिॲक्ट करेल याचा अंदाज बांधतात. इथे आपल्याला दिसतंय की स्त्रिया एकत्र आल्या की किती शक्तिशाली होऊ शकतात. कलेक्टिव्ह एम्पॉवरमेंट. बरोबर. आणि मग तो सामना, प्रत्यक्ष कॉन्फ्रंटेशन. तो क्षण तर
श्वास रोखून धरायला लावणारा आहे. ॲश आणि नीना शांतपणे पुरावे मांडतात, आर्थिक नोंदी, खोट्या कहाण्या. निकच्या चेहऱ्यावरचे रंग उडतात. तो शेवटपर्यंत प्रयत्न करतो, सहानुभूती मिळवायचा, धमक्या द्यायचा, गॅसलाइटिंग करायचा. पण आता त्याचा उपयोग होत नाही. नाही, हा फक्त शब्दांचा खेळ नसतो, ही एक मानसिक लढाई असते आणि त्यात सत्य जिंकतं. यानंतर कसं वाटत असेल त्यांना? एक प्रकारचं भावनिक विरेचन होतं, कॅथार्सिस. नीना त्या बळीच्या भूमिकेतून बाहेर पडते. हो, स्वतःच्या आयुष्याची सूत्र पुन्हा हाती घेते. ॲशने जी जबाबदारी घेतली होती ती यशस्वी होते. फसवणूक उघडकीस आल्यामुळे एक मोठा भार उतरतो. नक्कीच, जरी पुढचा प्रवास सोपा नसला तरी. आता शेवटच्या टप्प्याकडे येऊया. निराकरण आणि चिंतन. निक गेल्यानंतर नीनाचा प्रवास कसा असतो? तो सक्षमीकरणाचा प्रवास आहे. भावनिक जखमा आहेत, पण त्या हळूहळू भरतात. ती स्वतःचं आयुष्य पुन्हा उभं करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ती स्वतःच्या इंट्युशनवर विश्वास ठेवायला शिकते. छोट्या छोट्या गोष्टींमधून तिचं स्वातंत्र्य दिसतं. भीतीशिवाय बाहेर पडणं, आठवणींना सामोरं जाणं. हो, हे तिच्या परत मिळवलेल्या स्वायत्तेचं प्रतीक आहे. ॲशबद्दल काय म्हणाल? तिचं पात्र खूप महत्वाचं ठरलं. नक्कीच, तिचं धैर्य, निरीक्षण शक्ती, भावनिक बुद्धिमत्ता वाखाणण्याजोगी आहे. तिने आईचं संरक्षण केलं, पण तिच्या स्वातंत्र्याचाही आदर केला. बरोबर, तिने योग्य वेळी हस्तक्षेप केला, पण निर्णय आईवर सोडला. कृती आणि अंतर्दृष्टी यातून सक्षमीकरण कसं मिळतं हे तिच्यातून दिसतं. आणि मार्था? तिचं काय झालं? अलिस्टरला सामोरी गेल्यानंतर ती सुद्धा स्वतःच्या आयुष्याला नवी दिशा देते. ती त्या नात्यातून बाहेर पडते का? हो, आणि फक्त बाहेर नाही पडत, तर स्वतःचा आत्मसन्मान, स्वावलंबन परत मिळवते. अनुभवातून आलेलं शहाणपण तिला ताकद देतं. म्हणजे कठीण परिस्थितीतूनही बाहेर पडून स्वतंत्र आयुष्य जगता येतं. अगदी, तिची कथा हेच सांगते. या तिघींसाठी जखमा भरण्याची प्रक्रिया कशी असते? हिलिंग प्रोसेस. ती हळूहळू होते, एका दिवसात नाही. काय महत्वाचं असतं त्यात? पुन्हा विश्वास ठेवायला शिकणं, पण निवडक लोकांवर. सतर्क राहणं, स्वतःच्या सीमा, बाउंड्रीज निश्चित करणं. म्हणजे चिंतन, कृती आणि आधार या सगळ्याची गरज असते. हो, भावनिक पुनर्प्राप्तीसाठी या तिन्ही गोष्टी लागतात. या पूर्ण चर्चेत विश्वास हा शब्द खूप महत्वाचा वाटला मला. आहेच तो केंद्रस्थानी. विश्वासघात कसा नात्यांना तोडतो, असुरक्षिततेचा कसा फायदा घेतला जातो. आणि त्यातून वाचलेले लोक कसे सावरतात. हो, आणि हेही कळतं की विश्वास ही काही स्थिर गोष्ट नाही. तो अनुभवाने, विवेकाने, धैर्याने जपावा लागतो, तपासावा लागतो. कथेचा शेवट कसा आहे? आशादायक आहे की? नाही, शेवट आशादायक आहे. पात्र भूतकाळ विसरत नाहीत, पण जखमा घेऊन पुढे जातात. नीना पुन्हा सामाजिक होते. ॲश स्वतःच्या भविष्याचा विचार करते. मार्था स्वावलंबी जीवन जगते. हो, हे दाखवतं की माणसामध्ये जुळवून घेण्याची, सावरण्याची क्षमता असते. कथेचा मुख्य संदेश काय म्हणता येईल? आव्हानं कितीही कठीण असोत, बुद्धिमत्ता, धैर्य आणि आपली आंतरिक लवचिकता याने सामना केला की खरं सक्षमीकरण मिळतं. तर डोंट लेट हिम इन च्या या चर्चेतून आपण काय शिकलो? मानसिक हाताळणी किती सूक्ष्म असू शकते, आपल्या आतल्या आवाजाचं महत्त्व किती आहे, आणि फसवणुकीतून सावरून उभं राहण्याचा प्रवास खडतर असला तरी शक्य आहे. अगदी. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. कथा कादंबऱ्यांमध्ये आपण जेव्हा अशा मानसिक हाताळणीबद्दल वाचतो, तेव्हा खऱ्या आयुष्यात असे प्रकार ओळखण्याची आपली क्षमता खरंच वाढते का? अच्छा, इंटरेस्टिंग प्रश्न आहे. किंवा आजच्या जगात, खास करून सोशल मीडियामुळे, असे कोणते घटक आहेत जे लोकांना अशा फसवणुकीसाठी जास्त असुरक्षित बनवतात? यावर विचार करायला हवा.